नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, महाराष्ट्रामध्ये कुंभमेळा आहे आणि तो कुंभमेळा भरतो नाशिकला। सिंहस्थ कुंभमेळा असं त्याला म्हटलं जातं। आणि या कुंभमेळ्यासाठी 35,000 कोटी रुपयांची टेंडर काढली गेलेली आहे। 35,000 कोटी रुपयांची तरतूद महाराष्ट्र राज्याच्या हिंदुत्ववादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे। आता एवढे पैसे तर कुठल्याच सणाला आजपर्यंत दिले गेले नाही। 35,000 कोटी रुपये म्हणजे नॉट इज अ जोक। या 35,000 कोटी रुपयामध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी होईल, अनेक विविध विकास कामे मार्गी लागतील, अनेक रोड तयार होतील, डेव्हलप होईल, मागासवर्गीयांसाठी अनेक सोयी सुविधा निर्माण करता येतील, देशामध्ये लागणाऱ्या ज्या गोष्टी आहे ह्या अनेक निर्माण करता येतील। परंतु कुंभमेळावे झाला पाहिजे, एक आस्था जोडलेली असते, परंतु त्याच्यासाठी 35,000 कोटी रुपयांचा खर्च म्हणजे महाराष्ट्राच्या तिजोरीवरती भला मोठा हा भार आहे। एकीकडं नोकरदारांच्या पगारी द्यायला पैसे नाही, शिक्षकांच्या पगारी नाही, त्या विकासाची कामं सगळी बंद पडलेली आहे ते म्हणजे हे सगळं असताना सुद्धा हे 35,000 कोटी रुपये खर्च करणं म्हणजे किती दुर्दैव आहे आपल्या देशाचं की नको त्या गोष्टींवरती बेमाप असा पैसा खर्च केला जातो। आपण पाहिलं काल परवा की पाण्यामध्ये 11,000 लिटर दुधाचा टँकर अंधश्रद्धेपोटी ओतून दिला गेला। हे सगळं त्याच पद्धतीचं आहे। तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती। महाराष्ट्रामध्ये नाशिकला सिंहस्थ कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 2027 मध्ये आहे तो कुंभमेळा। परंतु त्याची तयारी आतापासूनच आहे की रस्ते बनवणे, झाडं कापून टाकणे, रस्त्याच्या मार्गात येणारे त्या महाराजांच्या त्यांना तसल्या पाला बनवायच्यात, पुट्ट्या बनवायच्या त्या, परत विविध योजना त्यांच्यासाठी बरंच काय 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 करायचंय। तर ह्याच्यासाठी पैसा लागणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि सरकार हिंदुत्ववादी आहे, सनातनवादी आहे, त्याच्यामुळं त्या ह्या कार्यक्रमासाठी सरकारनं सुद्धा भरघोस असं निधी उपलब्ध करून दिलाय। आता इतर गोष्टींसाठी निधी एवढा मोठा उपलब्ध करून दिला जात नाही। तर आता हा कुंभमेळ्याचा निधी म्हणजे हे पैसे सगळे जीर्णाचे, त्या पैशातून उत्पादन हे काहीच नाही। तिथं त्या साधू म्हणताना राहण्यासाठी ज्या कोणत्या बांधायच्या त्या परत उकडून फेकूनच द्यायच्या। म्हणजे जो 35,000 कोटी जाणार आहेत हे पाण्यातच जिरणार आहे। तर त्याच्यापासून उत्पन्न असं काय नाही, उत्पन्नाचं साधन कुठं निर्माण होणार नाही, गोरगरिबांना घरं दिली जाणार नाहीत का, महापुरुषांचं कुठं पर्यटक स्थळ केली जाणार नाहीत, किंवा महापुरुषांची जी कामं रखडलेली आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचं हे बांधायचं होतं समुद्रामध्ये तर ते तसंच पडलेलं आहे। बाबासाहेब आंबेडकरांचं इंदोबिल मधलं स्मारक ते सुद्धा काम तसंच रखडलेलं आहे। जेवढे महापुरुष आहेत त्यांची जी कामं महापुरुषांसाठी लागणारे काय, पण त्याहीपेक्षा त्या समाजासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सुद्धा जशाच्या तशाच पडलेल्या आहेत। म्हणजे लोकांना एकीकडे खायची पंचायत आहे, घरं नाही ती, लोकांना घरं नाही ती, पुन्हा ज्या झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक आहेत ती त्यांना घरं नाही ती। या 35,000 कोटीमध्ये अनेक विविध योजना, अनेक कामं, बरंचसं काय झालं असतो। परंतु हे 35,000 कोटी रुपये म्हणजे निव्वळ ह्याच्यामध्ये टक्केवारी अमकं तमकं। आता बघा, काल परवाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता देवेंद्र फडणवीसाचा, तसंच एकनाथ शिंदे हे सगळ्यांचा, की टक्केवारी कशी कोणाकोणाची ठरलेली आहे मुंबईमध्ये। महाराष्ट्र राज्याची आर्थिक स्थिती ही डबघायला आलेली आहे। महाराष्ट्र राज्य दिवाळखोरीत निघण्याच्या उंबरठ्यावरती। शेतकऱ्यांना कर्जमाफी देत असताना शेतकऱ्याला सांगितलं जातंय की तुम्हाला ज्याच्याकडं RCCचं घर आहे, ज्याच्याकडे ट्रॅक्टर आहे, ज्याच्याकडे गाडी आहे, अशा माणसांना कर्जमाफी मिळणार नाही। परंतु महाराष्ट्रातल्या 800 आमदारांना मात्र पेन्शन मिळते। ज्या आमदारांचे बंगले आहेत, गाड्या मोठ्या मोठ्या आहेत, हजारो कोटीची इस्टेट आहे, अशा माणसाला मात्र पेन्शन मिळते। असंच काहीच बघा, शेतकऱ्याला
₹35,000 कोटी लागत आहेत कर्जमाफीसाठी, परंतु शेतकऱ्याची सुद्धा कर्जमाफी करायचं सरकारच्या जीवावर आहे. परंतु या कुंभमेळ्यासाठी मात्र 35,000 कोटींची तरतूद देवाभाऊनी केलेली आहे. म्हणजे किती आश्चर्यजन्य परिस्थिती आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्याची आणि या भारत देशाची. देवदेवतांसाठी पैसे खर्च करायला सरकारकडे आहेत. हा पैसा म्हणजे काय त्यांच्या बापदादाचा नाही, मुख्यमंत्र्याच्या किंवा सगळ्या सरकारमधल्या मंत्र्यांचा. हा सगळाचा सगळा पैसा हा सर्वसामान्यांच्या जनतेच्या खिशातनं जो टॅक्स जातो त्या टॅक्स मधले हे पैसे आहेत. आता आपण जर असे पैसे जर उधळपट्टी करत राहिलो तर विकास कुठं होणार आहे? आज महाराष्ट्रामध्ये असं झालेलं आहे की हिंदू मुस्लिम फक्त करत राहायचं, जिहाद करत राहायचं, विकासाचं कुणी बोलायचं नाही, विकासावरती कुणी बोलायचं नाही, चर्चा करायची नाही, तरुणांना किती रोजगार निर्मिती झाली ह्याच्यावरती काय बोलायचं नाही, महाराष्ट्र किती डेव्हलप झाला, देश किती डेव्हलप झाला ह्याच्यावरती काय बोलायचं नाही. फक्त आणि फक्त बोलायचं लव जिहाद, हिंदू मुस्लिम, देवधर्म या सगळ्या गोष्टींवर, कर्मकांड ह्या सगळ्या गोष्टींवरती खर्च करायचा. अजित पवार यांचा 28 तारखेला विमान अपघात झाला होता, अजित पवारांचा मृत्यू झाला, त्यामध्ये त्याच्या बातम्या त्याच्या चर्चा महाराष्ट्रभर सुरू होत्या, म्हणून त्या अशोक खरात सारख्या बंधुगिरी करणाऱ्या महाराजाचं प्रकरण बाहेर काढलं गेलं आणि 15 दिवस झालं चॅनलवाल्याला तेच चालवलं जातं. म्हणजे आता ह्या कुंभमेळ्याचं सुद्धा अशाच पद्धतीनं हे सगळं केलं जाईल बघा. आता हा कुंभमेळा नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मध्ये होतो आणि तो 2027 ला होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळा हा अकबरनं सुरू केला होता असं म्हटलं जातं. याच्यासाठी भव्य दिव्य असं स्मरणीय 35,000 कोटींची तरतूद देवेंद्र फडणवीसांनी केली विविध विकास कामासाठी आणि ते एकदम जोशाने सांगत आहेत की सनातन धर्माचा हा कुंभमेळा आहे, हिंदू धर्माचा कुंभमेळा आहे. म्हणजे हे सरकार सनातन धर्माचा आहे का हिंदू धर्माचा आहे तेच लोक कन्फ्युजन मध्ये आहेत सगळे. आणि वरनं दुसरीकडे सांगायचं की आमचा डीएनए हा ओबीसीचा डीएनए आहे, हे अशा पद्धतीने सांगितलं जातं. आता यामध्ये अखिल भारतीय संत समिती राष्ट्रीय कार्य समितीच्या 2 दिवसीय बैठकाचा समारोप झाला. म्हणजे बैठका पार पडल्या की कुंभमेळा कसा असला पाहिजे मुख्यमंत्र्याबरोबर नाशिकला. आणि स्वामी नारायण मंदिर येथे तो पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित होते. तसंच गिरीश महाजन, दादा भुसे, अखिल भारतीय संत समितीचे अध्यक्ष अविचल देवाचार्यजी महंत, ज्ञानी देवदास महाराज, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी महाराज, संत निवृत्ती महाराज, रावसाहेब महाराज, गोसावी पुरुषोत्तम महाराज देहुरकर, अशोक तिवारी, म्हणजे ह्या सगळ्या महाराजांचे नाव हे जे उपस्थितीला होते त्या कार्यक्रमाला. आता ह्याच्यामध्ये करायचंय काय काय ते कामं बघा. ते कामं सुद्धा आपण त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीचा प्रवाह बारमाही वाहवा, म्हणजे त्याला खंडच नाही पडला पाहिजे. त्यात लोक वर्ण जे घाणगुण येते संडास केलेली कुठं काय केलेली हे स्वच्छतेसाठी काय नाही, पण तो सारखा वाहिला पाहिजे प्रवाह, ह्याच्यासाठी काम केलं जाणार आहे. कुशा वार्तासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. त्र्यंबकेश्वर मधले सगळे रस्ते करायच्यात. नाशिक परिक्रमा मार्ग, रेल्वे स्थानकावरील सुविधा, घाटांची संख्या आणि लांबी वाढवणे, जुन्या मंदिरांचं संवर्धन करणे, मंदिराकडे जाणाऱ्या मार्गाचं रुंदीकरण करणे, ओझर विमानतळाचे विस्तारीकरण करणे अशी कामं करण्यात येणार आहेत. आता नाशिक महापालिका सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे, राज्याचं सरकार सुद्धा भाजपच्या ताब्यात आहे आणि हे सगळ्याच्या सगळं त्यांच्या ताब्यात आहे. आता ह्यासाठी एक समिती सुद्धा सुकाणू समिती सुद्धा कुंभमेळ्यासाठी एक स्थापन करण्यात आलेली आहे देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली. म्हणजे बघा हे सगळं आता देवाभाऊ करणार आहे, महाराष्ट्र सरकार करणार आहे. पण पैसे काय ह्यांचे कोणाचे नाहीत, पैसे हे सर्वसामान्य लोकांच्या टॅक्स मधून जमलेला पैसा आहे. परंतु ज्याला सत्ता ज्याच्या ताब्यात दिली तो सत्तेचा दुरुपयोग कसाही करतो. तर हे 35,000 कोटी रुपये म्हणजे बघा 35,000 कोटी रुपयामध्ये गोरगरिबांसाठी कितीतरी घरं निर्माण करता आली असती, म्हणजे कितीतरी योजना निर्माण झाल्या असत्या. परंतु 35,000 कोटी हे निवळ कुंभमेळ्यासाठी वापरायचे आहेत. आता यावेळेस कुंभमेळ्याला मुख्यमंत्र्यांनी जी मीटिंग घेतली त्या मीटिंगमध्ये मुख्यमंत्री म्हणले की आता हे कुंभमेळा जे होणार महाराष्ट्रामध्ये ह्याच्यासाठी एक विशेष प्राधिकरण समिती स्थापन करण्यात येणार आहे.
म्हणजे कुंभमेळ्याच्या सूक्ष्म आणि नेटक्या योजनांसाठी नाशिक येथील अधिकाऱ्यांच्या पथकाने प्रयागराजचा दौरा केला होता आणि मागील कुंभमेळ्याच्या तुलनेत यंदा 10 पट अधिक भाविक येण्याची शक्यता असल्यामुळं ह्या कुंभमेळ्याचं नियोजन सध्या सुरू आहे. म्हणजे बघा, उत्तर प्रदेशच्या प्रयागधाममध्ये जो कुंभमेळा झाला होता, आता त्या कुंभमेळ्यासाठी सुद्धा हजारो कोटी खर्च केलेले आहेत. हजारो कोटींचा निधी त्या कुंभमेळ्यासाठी सुद्धा खर्च केला गेलेला आहे आणि या कुंभमेळ्यासाठी सुद्धा हजारो कोटींचा आता खर्च केला गेला जातोय. म्हणजे 35,000 कोटीचा खर्च. आता हे 35,000 कोटीचा जो टेंडर निघणार आहे, या टेंडरमध्ये मुख्यमंत्र्यापासून ते महानगरपालिकेच्या महापौरापर्यंत अधिकाऱ्यापर्यंत सगळ्यांची टक्केवारी ठरलेली आहे. आता ते एक व्हिडिओ व्हायरल झालेला नाही का, त्यांनी सांगितलं की बाबा याच्यामध्ये सगळ्यांची टक्केवारी ठरलेली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, आमदार, खासदार या सगळ्यांची टक्केवारी ठरलेली आहे अधिकाऱ्यांची. म्हणजे 35,000 कोटीमध्ये हे सगळे जण आहेत ती. आणि कशा पद्धतीनं राज्याचा विकास, देशाचा विकास सुरू आहे हे आपल्याला दिसतंय. म्हणजे ते 35,000 कोटीतनं उत्पन्न काय होणार नाही राज्यासाठी, पण ते 35,000 कोटी डायरेक्टली जिरणार आहेत. म्हणजे 35,000 कोटीतला 1 रुपया सुद्धा 35,000 कोटीचं 70,000 कोटी नाही होणार, 35,000 कोटीचं 0 पैसे होणार आहेत. म्हणजे ते विकासाची कामं आपण बघितलेली आहेत की त्याच रस्त्यावरती परत डागडुगी असते. परंतु आता सगळ्या लोकांना एक प्रश्न पडतो नेहमी, म्हणजे एका रस्त्यावर 4 वेळा दुरुस्ती केली जाते, तेच मंदिराला त्याच रंगरंगोट्या केल्या जातात, परंतु हे कायमस्वरूपी नाही, हे तेवढ्या पुरतच आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या ह्या गोष्टी सगळ्या आपण जाणल्या पाहिजे जनता म्हणून. परंतु दुसरी एक गोष्ट अशी की सर्वसामान्य माणसाला आता असं वाटायला लागलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये जेवढी काही मंदिरं आहेत ह्या मंदिरांकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध आहे आणि हा मोठ्या प्रमाणामध्ये जो निधी आहे, मंदिराकडे असणारा निधी आहे, तर ह्या निधीमधून कुंभमेळ्यासारखे कार्यक्रम, जे पण काही कार्यक्रम असतील, तर देवदेवतांकडे लाखो कोटीचा निधी आहे महाराष्ट्रातल्या, तर हा निधी त्या कार्यक्रमासाठी वापरला जावा. म्हणजे राज्याचे पैसे ह्या अशा कामासाठी वापरले जाऊ नये असं सुद्धा बऱ्याच जणांचं मत आहे. की आता महाराष्ट्रामध्ये जे मंदिर आहे, शिर्डी साईबाबा असेल, तुळजापूरचं देवस्थान असेल, कोल्हापूरचं देवस्थान असेल, पुन्हा मुंबईमधला गणपती असेल, हे सगळी देवस्थान आहेत. या देवस्थानाचा जो पैसा शिल्लक आहे, जो बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट अमकं तमकं केलेला, तर हा पैसा या कामासाठी वापरण्यात यावं असं सुद्धा बऱ्याच जणांचं मत येतंय. तर बघा, हा जो 35,000 कोटीचा निधी आहे, हा 35,000 कोटीचा निधी मात्र जिरणार आहे आणि याच्यामध्ये अनेक विविध कामं झाली असती, हेही तितकंच खरं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.